पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पेरणीसाठी 20,000 रुपयांची मदत आता दिली जाणार आहे। आता बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा गोरगरीब शेतकरी बांधवांसाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून पेरणीच्या खर्चासाठी म्हणजेच खते खरेदी करण्यासाठी, बियाणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता 20,000 रुपयांची मदत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। मग आता तुम्हाला 20,000 रुपये कशाप्रमाणे मिळणार आहेत, या 20,000 रुपयांसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत आणि जर तुम्ही पात्रतांमध्ये बसला तर तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ कसा मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ सविस्तर पहा, पात्रता लक्षात घ्या। हे आपण सविस्तर पद्धतीने आता पाहणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधव राज्य सरकारवरती आणि केंद्र सरकारवरती खुश झाल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु मित्रांनो, शेतकरी बांधवांना सरसकट सर्व शेतकरी बांधवांना हा 20,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। काही ठराविक जिल्हे याच्यामध्ये निवडण्यात आलेले आहेत। म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आलेली आहे। या 14 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे। परंतु या 20,000 रुपयांसाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी आणि पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जर तुम्ही पात्रतेमध्ये अटींमध्ये बसलात आणि जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 2 दिवसांमध्ये 20,000 रुपयांचा लाभ लगेच मिळणार आहे। मग कोणकोणत्या पात्रता आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत जे 14 जिल्हे निवडलेले आहेत तर ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत हे सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। सोबतच या 20,000 रुपयांचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे तुम्ही आवर्जून बघायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून ज्या अटी लावलेल्या आहेत, ज्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या अटी आणि पात्रता आता आपण पाहून घेऊयात। बघा, राज्यातील शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत। त्या शेतकरी बांधवांना या 20,000 रुपयांचा लाभ पेरणी करता आता सरकार देणार आहे। बघा, लाभ कोणाकोणाला मिळणार आहे, नेमका पेरणीच्या आधी सरकारने पैसे देण्याचं का ठरवलेलं आहे, तर बघा शेतकरी बांधवांना, पेरणीसाठी शेतकरी बांधवांना थोडा तरी सरकारचा हातभार लागला पाहिजे, शेतकऱ्यांना खुश केले पाहिजे, या दृष्टिकोनातून हा लाभ तुम्हाला दिला जात आहे। परंतु या 20,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता सरकारकडून लावण्यात आलेल्या आहेत। फक्त 2 मिनिटं काढून हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून 20,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल। तुम्हाला कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे, तसेच मित्रांनो सरकारकडून पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत हेच तुम्हाला सांगत आहे। आता बघा, सर्वात अगोदर पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे तुम्ही पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, तर या दोन्ही योजनांचे लाभार्थी असायला पाहिजे। यानंतर दुसरी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पात्रता म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असायला पाहिजे। परंतु रेशन कार्ड कोणता, तर बघा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। यासोबत शेतकरी बांधवांना जी पुढची पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पुढची पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। आता बघा, त्याच्या पुढची पात्रता आहे तर ते पात्रता म्हणजे तुमचे आई वडील किंवा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत नसायला पाहिजे, तरच तुम्हाला हे 20,000 रुपयांचं अनुदान सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। आता बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणत्या योजनेद्वारे हे पैसे मिळणार आहेत, तर ते तुम्हाला आता सांगत आहे। परंतु ज्या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहेत तर हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत, तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांमध्ये आहे का हे सुद्धा तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा
शेतकरी बांधवांनो, सरकार तुम्हाला मदत करत आहे, तर ती मदत म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पेरणीसाठी बियाणे खरेदी करायचे असतात, खते खरेदी करायचे असतात, परंतु या पेरणीच्या दिवसांमध्ये तुमच्याकडे पैसे कमी असतात, पैशांची तुम्हाला कमतरता भासत असते, तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, तर या तिघांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पाडलेली होते। या बैठकीमधून निधीला मंजुरी दिलेली होती, निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी पाठवण्यात येत आहे आणि शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत या 20,000 रुपयांचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने आता दिला जात आहे, या 20,000 रुपयांची प्रतीक्षा तुमची कशा पद्धतीने संपवली जात आहे, हेच तुम्हाला शेतकरी बांधवांना आता सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत तुम्हाला आता पात्रता सांगितले आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना पात्रता पाहिलेले आहेत। आता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या शेतकरी बांधवांना या 20,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल, तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून जाईल। तर बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत विचार करायला गेलं तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सरकार पैसे देत आहे, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। शेतकरी बांधवांना तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना आता आपण पात्रता पाहिलेली आहेत। शेतकरी बांधवांनो आता आपण कशा पद्धतीने तुम्हाला हा लाभ मिळणार आहे याचीच माहिती आता सांगत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो एकंदरीत आता आपण पात्रता पाहिलेले आहेत। आता आपण बघून घेऊयात की राज्यातील शेतकरी बांधवांची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा करण्यात आलेला होता। आता तुम्ही राज्य सरकारच्या 2,000 रुपयांचे आणि पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होता, तर शेतकरी बांधवांनो आता तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवली जात आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो हे जे तुम्हाला पेरणीसाठी 20,000 रुपये मिळणार आहे, तर हे 20,000 रुपये ज्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे, तर ती योजना म्हणजे पीक विमा योजना। बघा शेतकरी बांधवांनो तुमचा 2021 चा पीक विमा, 2022 चा पीक विमा, 2023 चा पीक विमा, 2024 चा पीक विमा, 2025 चा पीक विमा, तर या मागच्या वर्षांचा जो काही थकीत पीक विमा होता, तर हा थकीत पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा वाटप केलं जात आहे, म्हणजे जास्तीत जास्त पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये, कमीत कमी पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सोडला जात आहे, याविषयी तुम्हाला माहिती सांगत आहे। यासोबत शेतकरी बांधवांना कोणत्या पिकासाठी हा पीक विमा सोडला जात आहे याविषयी सुद्धा माहिती देत आहे। बघा शेतकरी बांधवांनो भरपूर शेतकरी बांधवांचं कापूस पिकाचं नुकसान झालेलं होतं, भरपूर शेतकरी बांधवांचं तूर पिकाचं नुकसान झालेलं होतं, भरपूर शेतकरी बांधवांचं मूग पीक असेल, यासोबत कांदे पीक असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, केळी पीक असेल, संत्रा पीक असेल, मोसंबी पीक असेल, तर अशा पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं। तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो एकंदरीत कशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर ते आपण पाहून घेऊयात। सर्वात अगोदर आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 14 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहतात, तर त्या शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि शेतकरी बांधवांची पीक विम्याची पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। मग कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना तुमच्या कापूस पिकाचं नुकसान, सोयाबीन पिकाचं नुकसान, तूर पिकाचं नुकसान, उडीद पिकाचं नुकसान, भुईमुग पिकाचं नुकसान, अशा पिकांचं जर नुकसान झालेलं असेल तर शेतकरी बांधवांना आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई पीक विमा या ठिकाणी दिला जात आहे आणि तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा, नुकसान भरपाईच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। मग एकंदरीत शेतकरी बांधवांना
कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत याचीच माहिती आता सांगत आहे। बघा, राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, पोस्ट बँकेमध्ये आहे, ICICI बँकेमध्ये आहे, कोटक महिंद्रा बँकेमध्ये आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे, तर अशा बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल तर त्यांना सुद्धा पेरणीच्या अगोदर पैसे दिले जात आहेत। बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जून महिना संपून गेला तरी पण शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली नव्हती, कारण पेरणी योग्य पाऊस पडलेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांनो, आता पेरणी योग्य पाऊस पडणार आहे। या दृष्टिकोनातून सरकार आता पेरणीचे पैसे प्रत्येक शेतकरी बांधवाला देत आहे। पेरणीचे पैसे म्हणजे या ठिकाणी पीक विमा योजनेचे पैसे आता सोडले जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आली आहे, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, कशा पद्धतीने हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधव आता प्रचंड खुश होत आहे, कारण शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहिलेली होती, परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पेरणीसाठी तुम्हाला जी पैशांची आवश्यकता होती तर ती आवश्यकता आता संपून जात आहे। म्हणजेच तुम्हाला पेरणीसाठी सरकारकडून पैसे दिले जात आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून पैशांची वाट पाहत होतात, कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पेरणीसाठी पैशांची आवश्यकता होती, तर यापुढे तुम्हाला पेरणीसाठी पैशांची आवश्यकता भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पेरणीसाठी पैसे दिले जात आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते प्रमुख जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात नाहीत, तर या पीक विम्याच्या पैशांसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये परभणी जिल्हा आहे। तर बघा, परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांचा प्रचंड नुकसान झालेलं होतं। परभणी जिल्ह्यातील भरपूर शेतकरी बांधवांना याच्या अगोदर पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे मिळालेले नव्हते। याचाच विचार करून आता शेतकरी बांधवांना, तुम्हाला या परभणी जिल्ह्यातील जेवढे पण काही शेतकरी बांधव आहेत तर त्या शेतकरी बांधवांना आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यानंतर पुढचा जिल्हा बीड जिल्हा। बघा, बीड जिल्ह्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव राहत आहेत तर त्यांना हेक्टरी 28,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे आता जमा केले जात आहे। बघा, पेरणीचे दिवस सुरू आहेत। या पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैशांची आवश्यकता असते। याचाच विचार करून आता पेरणीसाठी हे पैसे सोडले जात आहे। यानंतर शेतकरी बांधवांना पुढचा जिल्हा धाराशिव जिल्हा। तर बघा, धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी पीक विम्याच्या स्वरूपामध्ये या 28,000 रुपयांचा आणि 20,000 रुपयांचा लाभ सोडला जात आहे। यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांना सुद्धा हा लाभ दिला जात आहे। यानंतर शेतकरी बांधवांना पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा। तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव राहतात त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत सांगायचं म्हटलं तर बघा, मान्सूनची पेरणी सुरू होणार आहे। तर या मान्सूनच्या पेरणीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आता पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे सोडले जात आहेत। तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पहा, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा सोडला जात आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, तूर पीक असेल, मूग पीक असेल, हरभरा पीक असेल, ज्वारी पीक असेल तर अशा पिकांसाठी सुद्धा पीक विमा सोडला जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सांगायचं म्हटलं तर अमरावती जिल्हा, बीड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, यासोबत नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा, नागपूर जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, यासोबतच वरच्या साईडला पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यापर्यंत हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत। जर शेतकरी बांधवांना तुमचा 2021 सालापासून ते 2025 सालामध्ये कोणत्याही पिकाचं
नुकसान झालेलं असेल आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे कमी मिळालेले असतील किंवा पीक विम्याचे पैसे मिळालेले नसेल तर अशा शेतकरी बांधवांना आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे. शेतकरी बांधवांचे खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, लवकरच पैसे येणार.